नव्याने जोडलेले माझे बालपणीचे मार्गदर्शक बनायत सर आहेत, जे कारंजाच्या ITI मध्ये कार्यरत होते आणि कारंजा शहरामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम ते माझ्याच घरी आले आणि जवळपास 10 वर्षाच्या वर ते माझ्याच घरी भाड्यानं राहिले आणि नंतर मग त्यांनी त्यांचं स्वतःचं घर मूर्तिजापूर रोडवर बांधलं आणि आता योगायोग ते चव्हाण सरांचे शेजारी झाले. आणि मग शेजारी आपला काय करतो बा, नेमका खिडकीतून पाहते का दरवाजातून पाहतो आणि फिरायला संध्याकाळी याचा ते अवलोकन करत असताना नेमके हे फिरायला जाते कुठं, म्हणून मग ते संध्याकाळी कुठेतरी ड्रीमलँड सिटी सारख्या ठिकाणी फिरायला जातात. मग त्यांनी सांगितलं मी संध्याकाळी इकडे फिरतो आणि सकाळी तिकडे फिरतो. ते तिकडे म्हणजे स्मशानभूमी आणि सेवावृत्ती असणारे म्हणजे बालपणापासून मी पाहून राहिलो बनायत सरांना की त्यांच्यामध्ये सेवावृत्ती आहे. मग त्यांना वाटलं की आपण आज स्मशानभूमीमध्ये यावं म्हणून ते आलेत. गुरुवर्यासारखे आहेत. मी धाडवे सर हरणे सरांना विनंती करतो की त्यांनी आज त्यांचं स्वागत करावं. एवार सरांनी त्यांचं स्वागत करावं. स्वागत आहे तुम्ही मस्त सर. आता व्यवहार सर तुम्ही 2 मिनिट. हां बोला. तर गेल्या महिन्यात 2 वेळा आपल्याला या ठिकाणी सत्कार घेण्याचं भाग्य लाभलेलं आहे. या अगोदर आपल्या वैकुंठ सेवा समितीचे सदस्य सक्रिय सदस्य श्यामभाऊ सवई यांना महाराष्ट्र शासनाचा अतिशय दर्जेदार समजला जाणारा व्यसनमुक्ती पुरस्कार हा त्यांना प्रदान करण्यात आला होता. आणि काल वाशिम येथे हरिभाऊ प्रतिष्ठान आणि विदर्भ साहित्य संघ व सावित्रीबाई फुले महाविद्यालय यांच्या वतीनं त्यांना वाशिम जिल्हा भूषण 2026चा हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. खरं म्हणजे आता जर आपल्या कारंजेवाल्यांना त्यांना कारंजा भूषण जर पुरस्कार द्यायचं ठरवलं तर तो पुरस्कार नक्कीच तो पुरस्कार म्हणजे एक राष्ट्रपती झाल्यानंतर राज्यपाल झाल्यासारखं होईल. त्यामुळे एखादा माणूस BA लिहिते, MA लिहिते, तेच म्हणत होतो. BA लिहिते, MA लिहिते, MA झाल्यानंतर BA लिहूच नाही. त्यामुळे मला असं वाटते कारंजा भूषण पासून ते वंचित राहणार आहेत. तेव्हा आज या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करूया. आणि विशेष म्हणजे आपल्या जिल्ह्याचं जसं कारंजा असेल किंवा वाशिम असेल हे सांस्कृतिक केंद्र आहे आणि काही लोक पुरस्काराच्या मागे धावतात, पण काही पुरस्कार माणसाच्या मागे धावतात. त्याच्यापैकी श्यामभाऊ एक आहे. आणि हे पुरस्कार जे आहेत यांची जे निवड वगैरे जे आहेत तर असं नाही आहे तुम्ही प्रस्ताव सादर करा किंवा काहीतरी वेगळं आणा. हे स्वतः दखल घेत असतात, नोंदी घेत असतात की जिल्ह्यामध्ये काय चाललं आहे, कोणती कामं करतात, कोणती सेवा प्रदान करतात याचे ती निवड समिती दखल घेत असते. आणि या कार्याची अचूक दखल त्यांनी काल घेतलेली आहे. अनेक मोठे मान्यवर त्या ठिकाणी आले होते आणि विशेष म्हणजे त्यांची गेल्या 26 वर्षापासून 3 दिवसाची व्याख्यानमाला असते आणि योगायोगाने तेथील व्याख्यानाचा लाभसुद्धा आम्ही घेतलेला आहे. आणि सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही रात्री 12 वाजता परत आलेलो आहोत. तेव्हा पुनश्च आपण सर्वांनी श्यामभाऊचं या ठिकाणी अभिनंदन करूया. धन्यवाद. तुमच्यासाठी तेव्हा देऊन आले. बघितलं मित्रांनो, हीरा कहीं भी चला जाए तो कचरे में चमक जाता है अपने आप. हीरे को अपनी पहचान बताने की कोई भी आवश्यकता नहीं है. अपने आप उसकी परख करने वाले जौहरी रहते ही है. इसलिए हमने अपने लिए जीते हुए समाज के लिए भी थोड़ा सा जीने का प्रयास करना चाहिए, यही मैं कहूँगा. क्योंकि हम आखिर में जीते किस लिए है? सिर्फ़ और सिर्फ आनंद प्राप्ति के लिए. वो आनंद प्राप्त करने का जरिया अलग अलग हो सकता है. इस काम से हमें बहुत अच्छा लगता है, इसलिए ये काम हम खुद के लिए करते हैं और लोग उसे देखते हैं, प्रोत्साहित होते हैं और आगे बढ़ाते हैं.
आप सभी से निवेदन है दोस्तों कि अच्छे काम के लिए आगे आइए। एक हफ्ते में सिर्फ 1 घंटा देना है। वैकुंठ स्मशान भूमि की ये जो सेवा है पिछले 3 वर्षों से चल रही है, इसलिए आप भी आइए, हमारा साथ दीजिए और हम अपने इस भारत को, हम अपने इस वैकुंठ स्मशान भूमि को स्वर्ग बनाएंगे, भाईचारा लगाएंगे, उसमें प्रेम उगाएंगे। ये वीडियो यदि आपको अच्छा लगता है तो इस चैनल को सब्सक्राइब कीजिए, वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए और अच्छे लोगों को चुनने में हमारी मदद कीजिए। धन्यवाद।